जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन बॅनरमध्ये। मित्रांनो, आपण इथल्या दिवसानंतर एक बॅनर घेऊन आले, ते पण रोहित शर्मा बड्डे स्पेशल। 30 एप्रिलला रोहित शर्माचा बड्डे आहे, तर आपण आज 29 तारीख आज आपण आपला व्हिडिओ घेऊन आले। तर व्हिडिओला भरमसाठ प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपण जरा वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि त्या अगोदर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। चला आता आपण डायरेक्ट पिक्सल लॅबमध्ये जाऊया। आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये आले आहे। इथून आपल्याला न्यू टेक्स्ट डिलीट करायचं आहे। 4 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर जायचं आहे। तिथून आपल्याला इमेजवर क्लिक करायचं आहे, आपला फोल्डर घेऊन घ्यायचा आहे। तिथून सर्वात पहिले बॅकग्राऊंड घ्यायचा आहे। मग 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून इम्पोर्टमध्ये जायचं आहे। तिथून आपल्याला हे PNG आहे हिटमॅनची, ते घेऊन घ्यायचे आहे। हे बघा, आणि त्याची साईज पण वाढून त्याला लॉक करायचं आहे। परत तिथून आपल्याला एक फोटो लावायचा आहे। तिथे ह्या 5 नाव जे आहे ते तिथे लावायचं आहे। त्याची पण रेझोल्यूशन साईज पूर्ण वाढून द्यायचे। लॉक करून इम्पोर्टमध्ये जाऊ। इम्पोर्टमध्ये आल्यानंतर इथून या झेंडा जो आहे त्याची पण साईज आपण वाढवून टाकू। वाढवल्यानंतर इथे आपल्याला हे चार्ज आहे ते पण तिथे लावून द्यायचं आहे। हे बघा, लावल्यानंतर त्याला पण लॉक करायचं आहे। लॉक केल्यानंतर हे जो आपला फोटो आहे दुसरा त्याला पण घ्यायचं आहे, त्याची पण साईज वाढवायची आहे। साईज वाढवल्यानंतर इम्पोर्टमधून आपल्याला हे शॅडो घ्यायची आहे। शॅडो इथे लावायची आहे। हे बघा, आपला किती खतरनाक बॅनर बनला आहे। आणि आता शेवटचं काम म्हणजे आपला हिटमॅनचं विश, हॅपी बर्थडे रोहित हिटमॅन। आणि त्याला पण आपण म्हणजे असं सेट करायचं आहे। लॉक करू, इम्पोर्टवर क्लिक करू, इथून तारीख पण घेऊन घेऊ बर्थडेची। हे बघा, आणि याची साईज वाढून कोपऱ्यामध्ये पण सेट होऊन जाईल। त्यानंतर तुमचा काही लोगो असेल चॅनलचा तो तिथे लावून द्यायचा आहे। मी आपला यूट्यूब चॅनलचा लोगो इथे लावून घेतो। त्याची साईज छोटी करून इथे ओपासिटीवर क्लिक करायचं आहे। इथून ओपासिटी कम करून 74वर करायची। याला पण लॉक करून घेऊ। लॉक केल्यानंतर सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करून इथे अल्ट्रा करून घेऊ आणि सेव्ह टू गॅलरी करून घेऊ।